हॅलो हाय नमस्कार मंडळी. मी सॅम सफरना व्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा नव्या एपिसोडमध्ये स्वागत करतो. कशात मंडळी, बऱ्यात ना? सो मंडळी, आज आहे प्रयोग दिनांक 22 मार्च 2026 आणि सकाळी 10:30 वाजता. सो मी आलेलो आहे नाट्यगृहाला आणि एकंदर हा ब्लॉगला सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला सांगतो मंडळी, हा नाटक पाहण्यासारखा आहे. ज्यांनी कोणी पाहिलं नसेल तर कदाचित पुढचा प्रयोग झाला तर सर्वांनी या नाटकासाठी उपस्थिती लावा. एक सामाजिक, कौटुंबिक आणि एक घरगुती नाटक आहे जे प्रत्येकाला आवडेल. तो चला या व्लॉगला सुरुवात करूया. त्या अगोदर एकंदर कसा माहोल आहे हे मी तुम्हाला ब्लॉगच्या माध्यमातून दाखवणार आहे. त्या अगोदर म्हणजे तुम्ही आपलं चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल आठवण करून ठेवा. त्याचबरोबर इंस्टाग्राम पेजला फॉलो करा, सॅम सफरनामा व्लॉग. गाईज, आपण आता छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर या ठिकाणी आता पोहोचलेलो आहोत आणि बहुतेक लगभग तयारी झालेलीच आहे. आता बघूया कोण कोण आलंय ते. हो, पहिल्याच पोस्टर लागलाय, ही वाट वळणाची, रायगड मी मराठी प्रतिष्ठान. बघा, पहिल्याच पोस्टर लागले नाटकाचं. हॉलला एंट्रन्स जाण्यासाठी आहे. सचिन सचिन बाय, काय बोलतो सचिन? एक्साइटमेंट काय? खूप मोठे एक्साइटमेंट आहे. आज आमचा नाटकाचा फायनली शो आहे. 3 महिन्याची रिहर्सल आहे आणि आम्ही खूप मेहनत घेतले. कार्तिकाई, हा, आम्ही खूप मेहनत घेतले 3 महिन्यामध्ये आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला आज बघायला मिळणार आहे. शो कसा होईल ते तुम्ही नक्कीच प्रतिक्रिया द्या आणि सर्व कलाकारांना माझ्या सगळ्यांना शुभेच्छा असतील आणि बस. हा, कार्तिका, ओव्हर टू यू. मला जरा दडपण आलंय कारण आता खूप वेळानंतर मी करणार आहे स्टेजवरती असं थिएटर मध्ये. आधी करायचे तर आता खूप वेळ झालाय, त्याला काळ उलटलाय तसा, त्याच्यामुळे थोडं दडपण आलंय. पण होणार चांगला, कारण रिहर्सल आम्ही एवढी मेहनतीने केली आहे. एवढे 2-3 महिने आम्ही आमचे 100% देण्याचा आज नक्कीच प्रयत्न करू. आणि बाकी सगळ्यांना शुभेच्छा आणि नक्की तुम्हाला चांगलं वाटेल नाटक. बघा, इकडे जावळे साहेब आले. जावळे साहेब, काय एक्साइटमेंट? नक्कीच. आता 10:30ला नाटक चालू झाल्यानंतर आम्ही जे 3 महिने केलेली मेहनत, त्याला करत आम्ही सगळेच कलाकार एक्साइटमेंट आहोत आणि खूप मजा करणार आणि त्याची मजा तुम्ही घ्या. नक्कीच आवडेल आम्हाला. इकडे मिलिंद सरांचे मिसेस आणि बाकीचे आलेले आहेत. सो आपण आता चला आतमध्ये जाऊया. आतमध्ये रंगमंच कशा आहे, काय तयारी चालू आहे हे पाहूयात. चलो. श्री शिवाजी मंदिर, श्री छत्रपती शिवाजी नाट्य मंदिर. हे बघा, हे तुम्हाला फ्रंट व्ह्यू दाखवतो. इथे आता परफॉर्मन्स होईल आमचा. सो एकंदर हा नाट्यगृह आहे. हे बघा, ही वरती बाल्कनी आहे आणि इकडे आसन व्यवस्था आहे. मेकअप रूम आहे. मेकअप रूम मध्ये आता पाहून, अरे हॅलो, गुड मॉर्निंग. कसं आहे जोश? जोश मस्त, एकदम खूप एक्साइटेड आहोत. आता आम्ही आलोय, सो आंघोळ तर केली असं वाटत रात्री लेट झालं त्याच्यामुळे. रात्री लेट झालं झोपायला, कारण आमची रिहर्सल होती. सो आम्ही खूप वर्कआउट केलंय आमच्या नाटकाबद्दल. सो एकदम दमदार परफॉर्मन्स होईल. हाऊ द जोश? आम्ही आमचा 100% देण्याचा प्रयत्न केला आहे आणि आम्ही देणारच आहोत. तर फक्त आता आम्हाला वेटिंग आहे की आमचा कसा परफॉर्मन्स होईल आणि तुमच्या प्रतिक्रिया तुम्हाला नंतर आम्हाला कळवा. तेच सेम फोनद्वारे व्हॉट्सअप, फेसबुक याच्याद्वारे आम्हाला तुमच्या कमेंट्स नक्की कळवा. येस. मिलिंद सरांची छोटी आणि हे मेकअप रूम आहे. इथे सेटअप लावला आहे मेकअपचा. तर हा सेटअप आहे. साहेब, डिरेक्टर साहेब, काय म्हणता? आज उत्सुकता आहे काय नाटकाची, काय एकंदर? खूप उत्सुकता आहे. वाट बघतो आम्ही कधी शो चालू होते. गेले 3 महिने आपण सातत्याने प्रॅक्टिस करत होतो आणि तो दिवस आलेला आहे. तर कसं वाटतंय? कसं म्हणजे शब्दात नाही सांगू शकत. खूप मेहनत घेतली आहे आणि हे नाटक आमच्या जिव्हाळ्याचा विषय. जिव्हाळ्याचा विषय आहे.
खरोखर एक्साइटमेंट खूप आहे. तर तुमच्या डोळ्यातून दिसते गेले 3 महिने आपण प्रॅक्टिस केली आहे. खूप खूप मेहनत घेतली, सगळ्याच कलाकारांनी घेतली, असं काही नाही की आणि सगळ्याच कलाकारांनी रात्री 11-11, 11:30 वाजेपर्यंत रिहर्सल करायचो. त्याच्यानंतर एवढं लांब विरारपर्यंत आणि एक आपले आर्टिस्ट आहेत तिकडची आहे ना, नवी मुंबई. इकडे बदलापूरच्या पण पुढे वाशिंदला राहणारी आहे आपली दीपाली. दीपाली. तर तिने पण खूप ते केलं, सहकार्य केलं. म्हणजे एवढ्या उशिरापर्यंत रिहर्सल करायचं आणि त्याच्यानंतर घरी गेलं. कधीच तिची तक्रार नव्हती. सो खूप आता मजा येणार आहे आणि वाट बघतोय त्या क्षणाची, कधी एकदा ते कर्टन ओपन होतं. चालेल चालेल. सो एकंदर आता तयारी चालू आहे आणि तुम्ही सगळं निरीक्षण करताय हे काय कशा पद्धतीने बघा आर्टची प्रॉपर्टीज वगैरे आलेली आहे आणि एकंदर सगळी तयारी चालू झालेली आहे. हे बघा. कोणत्याही शुभ कार्याला सुरुवात करताना आपण गणपती बाप्पाला वंदन करतो, त्याचप्रमाणे आम्हीही या प्रयोगाची सुरुवात करताना गणपती बाप्पाला वंदन केलं आणि या शुभ कामाला सुरुवात केली. श्री गणपती गजानन. आज बाबा ही वाट वळण्याची एवढे महिने जी मेहनत घेतली त्या मेहनतीचा आज फळ तुमच्या लोकांना मिळणार आहे. सर्व कलाकारांना सर्वांचे आशीर्वाद कुठे मिळाले पाहिजे आणि सरस्वतीचा आशीर्वाद सगळ्यांच्या मुखामध्ये यायला पाहिजे. आणि प्रेक्षकांना सगळ्यांना सांगायचं पूजा तुमच्या पूजा हातामध्ये. मेकअप चालूच आहे. आशिष दादा आहे आणि दीपाली मॅडम यांचा मेकअप चालू आहे आणि इकडे डिस्कशन टेन्शन हे आपले बॅकस्टेजवाले नितेश दादा तिकिटाचा कारभार सांभाळत आहेत. आई काय बोलतो, कमाल ना आपल्याला सपोर्ट टीमसाठी. मिलिंद सरांचं काय तिकिटाचं डिस्ट्रीब्युशन चाललं आहे. मिलिंद सर जास्त स्ट्रेस घेऊ नका. नमस्ते. हे बघा हे लोक तिकीट डिस्ट्रीब्युशन. मिलिंद सरांची मुलगी, चिरंजीव. हे चिरंजीव. अच्छा. आणि ही मुलगी नाव काय बाई तुझं? आदित्या. नित्या. ओके. सो मेकअप चालू आहे इथे. जोश एक्साइटमेंट आहे. नाटक बघायला जयेश कुळे आलाय अचानक भयानक. मला काय कळलं नाही बाबा काय नेमकं. सुशील तर येणार होता माहिती आहे, पण जयेश पण आला अचानक भयानक. अजून कोण? राहुल आहे ना. आगला. काय सुशील काय सांगतोस मग? तिकीट वगैरे घेतलंय काय खरं नाही बाई आता. हा घे पेढा. पेढा घे, 2 खिशात भरून घे. सेटअप रेडी झालाय आता बऱ्यापैकी. हरीसत झालाय. हां मंडळी, नाटकाच्या प्रयोगाला सुरुवात करताना नेहमी रंगमंचाची पूजा केली जाते. त्याचप्रमाणे इथे आपण पाहू शकतो नाटकातील वरिष्ठ कलाकार, त्याचबरोबर गावातील ग्रामस्थ, लेखक, अनेक टेक्निशियन्स यांच्या साहाय्याने या रंगमंचाची पूजा केली जाते. मेंढ्याच्या पाठची तयारी. पण ही मजा मारताना कोणी डोळे फोडणार नाही ना याची काळजी घ्या. विनोद केलात ना तुम्ही, आवडला आपल्याला. अहो नाना, मी तुम्हाला इतकी बोलते की आमच्या घरात बारक्या भावाने विकू दे नाही तर नको विकू. माझ्या जी हिस्सेची जागा आहे ना ती मी विकूनच टाकतो. आता कसं माझ्या मनासारखं बोललात? हो, तुम्हाला चांगले पैसे मिळवून देईल आणि नोकरी घेईल. सर मग अरे हा खोटा बोलतोय. अरे वाईट झालं. अरे वाईट झालं ना तरी किती लटपटणारा माणूस नाहीये मी. अरे हे तुम्ही काय मला वाटवून होतं का रे? हा?
अहो बँकेत गेले आज महिना अखेर आहे तर बोलवले सगळ्यांना. अच्छा, म्हणजे आज त्याची भेट होणार नाही तर. म्हणजे काय महत्वाचं काम होतं का त्यांच्याकडे? अगं तसं महत्वाचंच होतं. हा काय गावाकडे लक्ष देत नाही. गावात पोरांसाठी घर बांधून ठेवलं म्हणजे होत नाही. बाकी सगळ्या आपल्या जागा जमिनीकडे कोण लक्ष देणार? आजपर्यंत मी देत होतो, पण आता माझे शरीर थकत. मी ओंकार जगन्नाथ परत मुक्काम पोस्ट पावस ताजी रत्नागिरी. भाजी भाजी नाही हो, ताजी तालुका जिल्हा रत्नागिरी. माझ्या संस्थेचं ऑफिस तेच बाजूला आहे आणि त्याच क्वार्टर्स मध्ये मी तिथे राहतो. अजून तुम्हाला काय विचारायचं असेल सगळी माहिती विचार, मी सगळं सांगतो तुम्हाला. पण इकडचं काही का लोटतोस? तुला माहिती आहे का अमित रात्री अपरात्री घरी येतो, तो कुठे जातो काय करतो याची वडील. सॉरी सॉरी तसा इथे यायला उशीर झाला हो, पण करणार का? तर मंडळी, पहिला प्रयोग यशस्वीरित्या पूर्ण पार पडलेला आहे आणि आम्हाला या नाटकाच्या माध्यमातून जो मेसेज द्यायचा होता तो प्रेक्षक वर्गापर्यंत पोहोचलेला आहे. सो आजचा एपिसोड आपण इकडेच थांबवूया. पुन्हा एकदा भेटू नव्या एपिसोडमध्ये.